महत्त्वाची बातमी ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा केली जाणार असल्याचं समजतंय। स्वतः ठाकरे बंधू ही युतीची घोषणा एका भव्य पत्रकार परिषदेमध्ये करणार असल्याची माहिती मिळतेय। वरळी एनएससीआय डोम मध्ये ठाकरे बंधूंची उद्या पत्रकार परिषद होतीये आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही युतीच्या संदर्भातली अधिकृत घोषणा ही करणार आहेत। शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना में बातचीत लगभग खत्म हो गई। छोटी मोटी बातें अभी एमएनएस के नेता मातोश्री पर भी गए थे। आज सुबह मेरी भी राज साहब से बातचीत हो गई। तो इतना बड़ा अलायंस है, सिर्फ मुंबई का नहीं है, ठाणे है, कल्याण डोंबिवली है, नासिक है, पुणे है, मीरा भाईंदर है और भी जगह पे हो रहा है। तो दोनों के पास कार्यकर्ताओं की संख्या बड़ी है, तो सबको संभाल कर ये अलायंस बनेगा। किसी के ऊपर अन्याय नहीं होना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र में ये एक ऐतिहासिक अलायंस, हिस्टोरिक अलायंस हो रहा है। तो आज शाम तक पूरा मामला खत्म हो जाए। ठाकरे बंधूंच्या युतीसाठी लगबग सुरू असून उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन नांदगावकर आता शिवतीर्थवर आलेले आहेत। बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर गेलेले होते आणि मातोश्रीवरची बैठक संपून मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे आता पुन्हा राज ठाकरेंच्या निवासस्थानी आलेले आहेत। उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्यानंतर त्यांचा निरोप घेऊन नांदगावकर आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ इथं पोहोचले। नांदगावकर यांच्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई देखील होते। हे दोन्ही नेते मातोश्रीवर गेलेले होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचा निरोप घेत हे दोन्ही नेते आता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीवरनं सध्या वार पलटवार सुरू आहे। दोन भावांची युती आणि मनोमिलन झालेलं आहे। युतीची घोषणा ही एकत्रितपणे केली जाईल असं संजय राऊत म्हणतायत। तर हा प्रीतिसंगम नाही, भीती संगम आहे असा टोला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांना लगावलाय। युती, मनोमिलन, बरं का, एकत्रीकरण हे झालेलं आहे। 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे। त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल। ठीक आहे ना, होईल ना उद्या। 23 तारखेचा मुहूर्त आहे का? नाही, असा मुहूर्त काय काढलेला नाहीये। खरं तर राजकीय भाषेमध्ये याला प्रीतिसंगम नाही तर भीती संगम म्हणायला पाहिजे। दोन भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत, याला संजय राऊतजी प्रीतिसंगम म्हणत नाहीत तर भीती संगम म्हणतायत। आणि हा भीती संगम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे। आपल्या भावाला स्वतःच्या घराबाहेर काढण्याचं पाप उद्धवजी ठाकरे, संजय राऊत तुम्ही केलं होतं आणि आता सत्ता जाणार। मुंबई महापालिकेत आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईच्या भीतीपोटी, पराभवाच्या भीतीपोटी आपल्या भावाला सोबत घेण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।